बिर्याणी खायची इच्छा होते पण बिर्याणी करता येत नाही, असं खूप माझ्या मैत्रिणींचा प्रॉब्लेम आहे. तर त्यांच्या सर्वांसाठी मी ह्या अगदी तुम्हाला हेल्पफुल सोप्या पद्धतीने कुणालाही जमेल अशी ही बिर्याणी, आपण ही कुकरमध्ये बिर्याणी बनवली पण कोणीही म्हणणार नाही कुकरमध्ये बिर्याणी बनवलेली आहे. जशी रेस्टॉरंटमध्ये लागते तशी ही बिर्याणी आपण कुकरमध्ये बनवू शकतो. तर थोडा वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो चिकन घेतले, स्वच्छ धुवून घेतले चिकन. आणि आपण इथं लांबडा जो तांदूळ असतो बिर्याणीचा तो तांदूळ इथं मी ही जी वाटी दाखवते त्या वाटीने 3 वाटी तांदूळ घेतला आहे. कुठलीही वाटी घ्या तुम्ही, त्या वाटीने तुम्ही 3 वाटी तांदूळ घ्या. आता काय करायचं की तांदूळ आपण स्वच्छ एक 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा, जेणेकरून जे काही ह्याच्यामध्ये पावडर वगैरे लावलेली असते ती निघून जाते. आणि चिकन पण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे चिकन पण स्वच्छ होईल. आता दुसरं परत पाणी घालून मी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाणी घालून इथं मी 5च मिनटं तांदूळ भिजत ठेवणार आहे. आता आपण तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण चिकनमध्ये काय घालणार आहे ते बघूयात. तर इथे मी 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा तुकडा चांगला ठेचून घेतला आहे आणि तो आपण यामध्ये घालून घ्यायचा. एक अर्धा चमचा होईल इतपत हळद घालायची. त्यानंतर 1 चमचाभर होईल इतपत जिरे पावडर, 1 चमचा होईल इतपत धने पावडर आणि 1 चमचा मी लाल तिखट घालणार आहे. तर हे लाल तिखट जे आहे ते मिक्स लाल तिखट नाही, जी पूर्ण आपल्या मिरच्यांची पावडर असते ते लाल तिखट आहे. तर हे खूप तिखट आहे थोडं, म्हणून मी 1च चमचा वापरणार आहे. आणि इथं सुहानाचा जो बिर्याणी मसाला मिळतो तर हे छोटं पाऊच आहे, 5 रुपयाला जे मिळतं तो पाऊच आहे. तर अर्धा किलो चिकनसाठी हे पूर्ण पाऊच आपण 5 रुपयाचं जे मिळतं ते पूर्णपणे यामध्ये घालून घेऊयात. आणि हे जे दही आहे घरी लावलेलं दही आहे, शक्यतो फ्रेश दही घाला. तर इथं मी 5 ते 6 चमचे दही घालणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही कोणीही पहिल्यांदा जर बिर्याणी तुम्ही बनवली तरी घरातली सर्वजण खुश होतील, एवढं मी नक्की तुम्हाला सांगू शकते. इतकी छान ही बिर्याणी होते. आता वरून मीठ घालूयात. तर 1-1.5 चमचा होईल इतपत मी आता यामध्ये मीठ घातले. आता हे काय करूयात, छान असं आपण हे मिक्स करून घेऊयात. छान असा आपण हे जो काही मसाला टाकला आहे तो चिकनला चांगला चोळून घ्यायचा. चिकन चांगलं मॅग्नेशन होतं ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे चांगलं चोळून घ्यायचं. तर पाहू शकता छान असा मसाला आपण सर्व चिकनला लावून घेतलेला आहे. आता आपण एका कुकरमध्ये तेल घालून घेणार आहे. तर 1 पळी होईल इतपत आपण यामध्ये तेल घालून घेऊयात. छान असं तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण घालून घेऊयात कांदा. तर इथं मी 3 कांदे, मीडियम आकाराचे 3 कांदे उभे चिरून घेतले, ते आपण आता यामध्ये घालून घेऊयात. आणि कांदा आपण चांगला ब्राऊन कलर होईल इतपत आपण भाजून घेणार आहे. तर आता बघू शकता कांदा मी तेलामध्ये घालून घेतला आहे. छान असा एक 5 ते 6 मिनटं मीडियम फ्लेमवरती आपण छान असा परतून घ्यायचा. एक 4 ते 5 मिनटामध्ये कांद्याचा तुम्ही कलर बघू शकता. आता त्यामध्ये घालूयात 2 तमालपत्र, 3 वेलदोडे, त्याच्यानंतर आपण 5 ते 6 लवंग घालणार आहे यामध्ये. त्यानंतर त्यामध्ये घालूयात एक 5 ते 6 काळी मिरी. आणि छान आता आपण हे मिक्स करून घेऊयात. आणि एक छोटा चमचा होईल इतपत आपण यामध्ये जिरं घालून घेऊयात. आणि छान आता आपण हे चांगलं परतून घ्यायचं. तर छान असा मसाला हे आपण हे जे खडे मसाले घातलेत ते कांद्यामध्ये परतून घेतले की छान असा वास पण येतो. आता आपण त्यानंतर घालूयात टोमॅटो. तर इथं मी मीडियम आकाराचे 3 टोमॅटो उभे चिरून घेतलेत, कांदा पण 3 घेतलेत आणि टोमॅटो पण आपल्याला 3 लागणार आहेत. मस्त असं परतून घेऊयात. टोमॅटो पण चांगला भाजून घ्यायचा. तर अगदी सोपी पद्धत आहे, या पद्धतीने तुम्ही करून बघा. आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्यात त्याही आपण यामध्ये आता घालून घेऊयात. आणि छान असं एक 3 ते 4 मिनटं आपण टोमॅटो चांगला भाजून घेऊयात. तर बघू शकता मस्त असं तेल सुटले. कांदा टोमॅटो आपला छान असा भाजून घेतलेला आहे आपण. तर या पद्धतीने आपण आता हे भाजून घ्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये घालणार आहे आपण जे चिकन मॅग्नेशन करून ठेवलं होतं एक 5 मिनटं, ते चिकन आपण यामध्ये आता घालून घेऊयात. आणि परतून घेऊयात आपण आता हे. तर झटपट होणारी बिर्याणी आहे आणि
ही बिर्याणी खायची इच्छा झाली तर या पद्धतीने तुम्ही बिर्याणी पटकन अशी करू शकता. तुमच्याकडे कोणी पाहुणे येणार असतील तरी पण तुम्ही अशी बिर्याणी पटकन करू शकता. वरून झाकण लावून घेऊयात. कुकर झाकण लावायचं नाही, आपल्याला दुसरं झाकण याच्यावर लावून एक 5च मिनटं आपण चांगलं झाकण लावून आपण मीडियम फ्लेमवरती आपण चिकन थोडं शिजवून घेतले. जास्त चिकन शिजवायचं नाही, 4 ते 5 मिनटं झाकण लावून ठेवायचं, कारण आपण याला शिट्टी देणार आहे. आणि तांदूळ बघू शकता, तांदूळ पण 5 मिनटं मी भिजत ठेवला होता, एक 5 ते 6 मिनटं. तांदळातलं पाणी पूर्णपणे काढून घेतले आणि आता आपण हा तांदूळ यामध्ये घालून घेऊयात. तर तांदूळ कसं होतं, आपण चिकन मॅग्नेशन वगैरे करून आपण हा कांदा बिंदा भाजतो, एक 10 मिनटं तांदूळ हा भिजत राहिला होता. त्याच्यामुळे आपण ह्याला शिट्टी देताना एक शिट्टी आपण कमी देणार आहे, कारण जास्त जर शिट्टी दिली तर आपली बिर्याणी न होता तो त्याचा खिचडी भातसारखा भात होईल किंवा पुलावसारखा भात दिसेल. तो त्याच्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक आपण बनवायचा आहे. तर बघू शकता तांदूळ आपला बऱ्यापैकी भिजलेला होता, म्हणून मी आता याला एकच शिट्टी देणार आहे. आता याच्यामध्ये मीठ घालून घेऊया चवीनुसार. तर मी आधी ऑलरेडी चिकनला मीठ लावलं होतं, त्याच्यामुळं आता घालताना मी मीठ कमीच घातले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ कमी जास्त करू शकता. परतून घेऊयात, छान असं परतून घेऊयात. तर बघू शकता कलर मस्त असा कलर आलेला आहे. आता पाण्याचं प्रमाण बघा, आपण तांदूळ भिजत ठेवला होता, त्याच्यामुळे योग्य पाणी हे आपल्या बिर्याणीमध्ये पडलं पाहिजे, तरच आपला बिर्याणी मोकळी होते. तर त्याच वाटीनं, ज्या वाटीने तांदूळ घेतला त्या वाटीने मी 2 वाट्या पाणी आणि परत एक पाव वाटी होईल इतपत मी यामध्ये पाणी घालणार आहे. म्हणजे 2.25 वाटी पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त पाणी अजिबात घालायचं नाही. आता झाकण लावून घेऊयात आणि एकच शिट्टी द्यायची आणि 2 ते 3 मिनटं गॅस लो करून ठेवायचा शिट्टी घेतल्यानंतर, म्हणजे बिर्याणी आपली छान अशी आत उमलते. तर शिट्टी घेतल्यानंतर 2 ते 3 किंवा जास्तीत जास्त 4 मिनटं तुम्ही लो फ्लेमवरती कुकर ठेवू शकता, गॅसची फ्लेम लो करून. तर बघू शकता मस्त असं आपली इथं बिर्याणी तयार झाली. 4 ते 5 मिनटं लो फ्लेमवरनं झाल्यानंतर मी गॅस बंद केला आणि आता बिर्याणी खाली घेतली, कुकर थोडा थंड होऊ दिला आणि मग मी झाकण काढलं. तर पाहू शकता मस्त अशी कुठेही आपली बिर्याणी गचकी किंवा अशी एकमेकाला तांदूळ असा चिकटला वगैरे असं झालेलं नाही. आपण जशी बाहेरून बिर्याणी आणतो तशी अशी मोकळी अशी बिर्याणी आपली इथं झाली तयार. आणि याची चव तुम्ही एकदा करून बघा आणि मग मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण जशी बाहेरून बिर्याणी आणतो तशीच त्याची चव होते. त्याच्यामुळं एकदा तरी ही बिर्याणी तुम्ही सर्वांनी नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला बिर्याणीची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सशी शेअर करा. नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुढे जे बेल आयकॉन दिले त्याला नक्की क्लिक करा. वरून कोथिंबीर घाला तुम्हाला आवडत असेल तर. आणि एकदा नक्की करून बघा ही बिर्याणीची रेसिपी. पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.